हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजप नेत्यासोबतच्या बैठकीनंतरही देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्यावर ठाम। नेत्यांकडून फडणवीसांच्या मनधरणीचे प्रयत्न। एका निवडणुकीने सगळं संपत नसतं, सगळ्यांनी एकत्र काम केल्यामुळे यश अपयशाची सामूहिक जबाबदारी। फडणवीसांच्या राजीनाम्याच्या तयारीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। फडणवीसांनी सरकारमध्ये राहून संघटनेसाठी काम करावं। कोर कमिटीने फडणवीसांना विनंती केली, आमचा निर्णय ते मान्य करतील। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास। पक्ष फडणवीस आणि बावनकुळेंवर कारवाईच्या तयारीत, म्हणूनच त्यांचा राजीनाम्याचा निर्णय म्हणजे डिग्निफाईड एक्झिट। सुषमा अंधारे यांची टीका। कांदा धोरण, मराठा आरक्षण, संविधानाच्या मुद्द्यावर विरोधकांकडून नरेटिव्ह बनवण्यात यश। जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला। पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली। राज्यात फडणवीसांशिवाय पान हलत नाही असं म्हणत होते, पण त्यांचे झाडच महाराष्ट्रांना उखडून फेकलंय। संजय राऊतांची टीका। महाराष्ट्रामधील भाजपच्या पराभवाला फडणवीसच जबाबदार, पवार गटाच्या अनिल देशमुखांचा आरोप। राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर फडणवीस व्यथित, भाजप पक्षश्रेष्ठी याबाबत योग्य तो निर्णय घेतील। सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। आशिष शेलार शब्दाला किती जागतात ते पाहावं लागेल। शेलारांच्या राजकीय संन्यास घेण्याच्या वक्तव्यावरून वडेट्टीवारांचा टोला। नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला। राष्ट्रपती मुर्मू यांनी 17वी लोकसभा भंग केली। सरकार स्थापनेपर्यंत मोदी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळणार। मोदी सरकारचा 8 जूनला शपथविधी। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। सूत्रांची माहिती, राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी सोहळ्यासाठी तयारी सुरू। एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करणार नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी होणार। समर्थनार्थ पत्र बैठकीमध्ये सुपूर्द। सूत्रांची माहिती, कुणाला संपर्क करण्याबाबत अद्याप चर्चा नाही। चर्चा नसताना कुणाचं नाव का घेऊ, नितीश कुमारांच्या प्रश्नावर शरद पवार यांचं उत्तर। राजधानी दिल्लीमध्ये थोड्याच वेळामध्ये इंडिया आघाडीची बैठक। शरद पवारांसह सर्व नेते बैठकीमध्ये सहभागी होणार, तर अनुपस्थित राहिल्यामुळे इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना तिथे येण्याची विनंती। बारामतीचा पराभव वेदनादायी, मित्रपक्षाच्या नेत्यांनी निवडणूक गांभीर्यानं घेतली नाही। भाजप शिंदे गटातील नेत्यांवर अमोल मिटकरींची टीका, तर दगाफटका करणाऱ्यांना राष्ट्रवादीने धडा शिकवायला हवा, मिटकरींचा इशारा। बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेंना लीड, शरद पवारांचा अप्रत्यक्षपणे अजित पवारांना इशारा। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या पराभवाचा खापर भाजपच्या सर्व्हेवर। भाजपच्या अंतर्गत सर्व्हेसह आत्मविश्वासाचा लोकसभा निवडणुकीमध्ये फटका। शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मित्रपक्ष असल्यामुळे उमेदवार देण्यात उशीर झाला, हे मान्य करावं लागेल। मराठवाड्यामधील भाजपच्या अपयशावरील प्रश्नावर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। मला आता भाजप प्रवेशाची घाई नाही, महायुतीला अपेक्षेपेक्षा मोठा फटका बसला। राज्यातील राजकारण जनतेला मान्य नाही, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। निवडणूक काळामध्ये माझ्या मुलाचा अपघात व्हावा यासाठी मोठ्या पूजा घालण्यात आल्या। जीवाला धोका असूनही कणखर राहिलो, निलेश लंकेंच्या विजयानंतर आई शकुंतला लंके यांची प्रतिक्रिया। माझ्या आयुष्यातील वेगळी आणि विचित्र निवडणूक होती। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया, तर विधानसभेला कार्यकर्ते पुन्हा उत्साहानं काम करतील, पंकजा मुंडे यांच्याकडून विश्वास व्यक्त। कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा उद्या बंद, जलशुद्धीकरण केंद्रामध्ये देखभाल दुरुस्तीचं काम करणार। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।